नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व स्वादिष्ट असा होण्यासाठी खास किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. चटपटीत चमचमीत असं बघताच तोंडाला पाणी सुटणारं असं तोंडी लावण्यासाठी वर्षभर साठवणीचं लोणचं आपण नेहमीच बनवत असतो. तर हे कैरीचं लोणचं बनवताना त्यात शेंगदाण्याचं तेल हे वापरल्यास वर्षभर लोणचं खराब होत नाही व खायला देखील ते अत्यंत चविष्ट असं लागतं. तर कैरीचं लोणचं बनवत तुम्ही असाल तर ही टीप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी अत्यंत खास टीप नंबर 2. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. अशा वेळी शेवग्याच्या शेंगा जर फ्रीजमध्ये आपण अशाच ठेवून दिल्या तर त्या वाळून जातात व कडक होतात. मग अशा वेळी त्या ताज्या राहण्यासाठी त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या व ते स्टीलच्या डब्यात झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे शेंगा खूप छान अशा राहतील, त्या ताज्याच राहतील, त्या अजिबात वाळणार देखील नाहीत. प्रत्येक सुगरणीसाठी साधी सोपी पण अतिशय खास टीप नंबर 3. हिरव्या मिरचीचा ठेचा उरला असेल तर कढईमध्ये थोडेसे तेल घालून घ्या व त्यामध्ये जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो घालून छान परतून त्यामध्ये ठेचा व 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालावा. यामुळे ठेचा अजून चविष्ट बनतो. प्रत्येक सुगरणीसाठी फायद्याची टीप नंबर 4. अनेक जण भाजीत मीठ शेवटी घालण्याच्या टिप्स देतात, परंतु भाजीमध्ये शेवटी मीठ घातल्यास भाजीला चव येत नाही व भाजी म्हणावी तितकी चविष्ट लागत नाही व भाजी पांचट लागते. म्हणून भाजीमध्ये मीठ आधीच घालावे. तर कोणतीही भाजी बनवताना ही टीप फॉलो करा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टीप नंबर 5. कोणतेही लोणचे बनवताना त्यात लवंगी मिरची वापरावी. यामुळे लोणचे चविष्ट तर होतेच, परंतु लाल भडक रंग येतो आणि तेल देखील छान सुटते. तर लोणचं बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अतिशय खास टीप नंबर 6. खिचडी बनवताना आपण त्यामध्ये मुगाची डाळ वापरतो, पण त्याऐवजी कधीकधी मोड आलेले मूग वापरले तर खिचडीचा पौष्टिकपणा वाढतो. तसेच चवीला पण एक वेगळी टेस्ट किंवा एक वेगळी चव पण लागते. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 7. आपल्या सर्वांची आवडती चटपटीत, झणझणीत व तोंडाची चव वाढवणारी भजी बनवताना भजी तुम्हाला जर कुरकुरीत हवी असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यामध्ये थोडेसे मक्याचे पीठ घालावे. यामुळे भजी खूपच जास्त कुरकुरीत अशी होतात. टीप नंबर 8. कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये फुटाण्याची डाळ असते ती मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे पीठ घालावे. यामुळे मसाल्याच्या भाजीला एक खूप छान अशी चव येते. तर कोणतेही मसालेदार भाजी बनवताना ही टीप ट्राय करा. अतिशय खास व उपयुक्त टीप नंबर 9. पावभाजी, छोले, पनीर यासारख्या भाज्यामध्ये 1 कांदा घेतला असेल तर त्यातील अर्धा कांद्याची पेस्ट व अर्धा कांदा चिरून घालावा. यामुळे ग्रेव्हीला छान अशी चव येते. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टीप नंबर 10. सध्या उन्हाळा चालू आहे, तर घरातील सर्व वस्तू उन्हामध्ये छान वाळवून पिशवीमध्ये भरून स्टीलच्या डब्यात किंवा कोठ्यामध्ये साठवून ठेवावे. यामुळे कोणत्याच वस्तूंना वर्षभर पाहायची गरज पडत नाही किंवा येत नाही. तर या वस्तू उन्हामध्ये वाळवल्यामुळे खूप छान अशा राहतात. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 11. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण नेहमीच मोदक बनवत असतो. तर तुम्ही खव्याचे मोदक बनवत असाल तर त्यामध्ये बनवताना 2 चमचे मिल्क पावडर व थोडीशी विलायची पावडर देखील घालावी. यामुळे मोदकाला खूप छान अशी चव येते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 12. प्रेशर कुकर आपल्या आरोग्यासाठी चांगला नसतो, परंतु काही जणांना वेळ नसतो किंवा ज्यांना कुकरमध्येच बनवलेलं अन्न आवडतं त्यांनीच कुकरचा वापर करावा. यामुळे वेळ आणि इंधन दोन्हीची पण बचत होते. तर तुम्ही पण प्रेशर कुकर वापरत असाल तर ही टीप फॉलो करा. साधी सोपी पण प्रत्येकाच्याच कामी येईल अशी खास टीप नंबर 13.
उन्हाळा स्पेशल थंडगार चटपटीत चमचमीत तोंडाची व जिभेची चव वाढवणारं आंबट गोड चवीचं कैरीचं पण आपण बनवत असतो. तर कैरीचं पण एकदा जास्त बनवून ठेवू नये. जेव्हा लागेल तेव्हा फ्रेश बनवल्यास त्याची चव खूप छान येते. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 14. पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यात बनवलेल्या पुदिन्याची पूड घातल्यास चव खूप छान लागते. त्यामुळे पुदिना वाळवून त्याची पूड करून साठवून ठेवावी. तर पाणीपुरीचं पाणी बनवताना तुम्ही ही टिप ट्राय करू शकता. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी टिप नंबर 15. कोणत्याही भाजीसाठीचा मसाला तयार करताना त्यात थोडा चिकन मसाला घालावा. यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. अत्यंत खास टिप नंबर 16. फोडणीमध्ये कढीपत्ता घालताना तेलात न घालता कांदा परतून झाल्यावर त्यामध्ये घाला. यामुळे कढीपत्ता करपत नाही व भाजीला देखील छान असा कढीपत्त्याचा वास लागतो किंवा येतो. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 17. मोदक बनवताना प्रत्येक मोदकामध्ये सारण भरताना एकाच मापाचे भरा. त्यामुळे मोदक तेलात फुटणार नाहीत. तर मोदक बनवताना ही टिप फॉलो करा. टिप नंबर 18. ब्रेड रोल बनवताना ब्रेडच्या साईडच्या कडा कट करून ब्रेड रोल बनवा. यामुळे ब्रेड रोल चवीला एकसारखा व छान लागते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 19. कोणतेही मेडिसिन घेतल्यानंतर थोडा वेळ विश्रांती केल्यामुळे मेडिसिन जलद कार्य करते. तर तुम्ही पण कोणतेही मेडिसिन किंवा औषध घेतल्यानंतर ही टिप फॉलो करा. टिप नंबर 20. कपाटातून कुबट वास येत असेल तर कपाटामध्ये परफ्यूम किंवा अत्तरची एखादी बाटली ठेवा किंवा एखादी डांबर गोळी ठेवून द्या. यामुळे वास अजिबात येणार नाही. प्रत्येक सुगरणीच्या व गृहिणीच्या कामी येईल अशी खास व उपयुक्त टिप नंबर 21. थायरॉईडची समस्या असणाऱ्या लोकांनी अति गोड पदार्थ, तळलेले पदार्थ, केक, पेस्ट्रीज, बिस्किट, खारी असे बेकरी पदार्थ खाण्याचे टाळावे. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 22. जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर पोळीऐवजी तुम्ही बाजरी ज्वारीची भाकरी खावी. तसेच ताक व लिंबू मिसळून पाणी प्यावे आणि दिवसातून 2च वेळेस जेवण करा. तेही हलके करा. यामुळे चरबी कमी होऊन वजन लवकर कमी होते. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 23. सकाळी उठल्यानंतर आंबट ढेकर येणे किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून त्यात मीठ टाकून प्यावे. तर तुम्हाला पण बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर ही टिप ट्राय करा. टिप नंबर 24. लहान मुलांना रोजच्या आहारामध्ये अंडी दिल्याने त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ उत्तमरित्या होते. वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.